ऐसे जाना जे देही उदास. उदास शब्दाचा अर्थ समजावून घ्या. बरेच लोक दात घासतच नाहीत, ब्रशच करत नाहीत आणि ते आमच्याकडेच येतात. नेमकं असं तोंडावरच तोंड देतात. तर जर कान दिला ना तर तो कानात सांगत नाही, तोंडावर सांगतो. त्याला सांगणार बाबा तुझ्या तोंडाची एवढी दुर्गंधी येते, तू काही ब्रश वगैरे केला का नाही. तो आम्हालाच सांगतो महाराज तुम्हाला कल्पना नाही का, भक्त ऐसे जाना जे देही उदास. हे उदासपणाचं लक्षण नाही. ही उदासीनता जगद्गुरु तुकोबरांना अपेक्षित नाही. उदासीन शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजावून घ्या. या शरीरामध्ये भोगण्याची ताकद आहे आणि भोगण्याची ताकद असताना त्या भोगाला तुच्छ मानणं याचं नाव आहे उदास. 2 उदाहरणं सांगून जाईन. जगद्गुरु तुकोबरांना बदनाम करण्यासाठी 400 वर्षापूर्वी देहूकरांनी एक वेश्यावृत्तीची बाई पाठवली आणि त्या काळामध्ये भंडारा डोंगरावर दोघच येतात. एक आहे जिजाबाई, दुसरे आहेत जगद्गुरु तुकोबराय. आज तिसरी व्यक्ती डोंगरावर आलेली आहे आणि आल्यानंतर ते जर साम्य पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांचं वय तरुण आहे, बाई तरुण आहे. जगद्गुरु तुकोबराय एकांतात आहेत, बाई एकांतात आहे आणि ती बाई स्वतःच्या मुखाने सांगते की महाराज तुमच्यासाठीच मी आलेली आहे. हा जो शृंगार आहे हा तुमच्यासाठी. उदास सुरतीचे संत तुकोबराय होते, त्यांनी सांगितलं बाई तू जरी माझ्याक आली असली तरी तू ऐक, जाई व तू माते न करी सायास. आम्ही विष्णू दास तैसे नव्हे. ही आहे अंतकरणातली उदासीनता. भोगण्याची ताकद असताना त्याग करणं, डाईट करणं याचं नाव आहे उदास. पण जगद्गुरु तुकोबराय भक्त देहावर उदास असतात. का बरं? कारण हा देव दुर्लभ हा देह आहे ना, स्वर्गातल्या लोकांना सुद्धा मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छितातील लोक मृत्यू लोकी व्हा जन्म मृत्युलोकी व्हावा, जन्म मृत्युलोकी व्हावा. स्वर्गातल्या लोकांना सुद्धा हे मानव शरीर मिळत नाही. एवढं देवदुर्लभ हा देह असताना तुम्ही या शरीरावर पाप्यासारखं विनाकारण तुम्ही का उदास होता? ज्ञानोबरांनी फार गोड चिंतन केलं. आचुका पापिया जैसा. विनाकारण शरीराला त्रास देणं हे भारतीय तत्वज्ञानाला मान्यच नाही. काही लोक सांगतात आम्ही नियम केलाय उभंच राहायचं. अरे तुला माणूस बनवण्यापेक्षा कधी झाड बनवायला पाहिजे होतं. त्याला खाली बसायचा ताणच राहत नाही. विनाकारण शरीराला त्रास द्यायचा नाही. शरीरा दुःख ने धावा भोग न द्यावे सुख. या शरीराला भोग पण द्यायचा नाही आणि या शरीराला दुःख पण द्यायचं नाही. जर तुम्ही या शरीराला भोग दिले तर रोग होणार. भोगे रोगा जोडूनिया दिले अनेका. तुम्ही भोग देताल तर रोग होईल आणि फार जर तुम्ही या शरीराला त्रास दिला तर हे शरीर तुम्हाला भगवत भक्तीचं साध्य प्राप्त करून देणार नाही. तो शरीरा दुःख ने धावा भोग न द्यावे सुख. याला सुख पण द्यायचं नाही आणि याला फार भोग पण द्यायचं नाही. शरीर आत्मा नाहीये. शरीर आहे ना, आत्मा नाही आणि शरीर शत्रू पण नाहीये. मग या शरीरामध्ये या शरीराबरोबर अगदी मित्रासारखं राहायचं आणि आपलं सर्वश्रेष्ठ साध्य भगवत प्राप्तीचं साध्य प्राप्त करून घ्यायचं. जर शरीराला दुःख द्यायचं नाही असं ऐकलं तुम्ही आणि आळंदी जर असं सांगितलं तर मग आमचे महाराज लोक 8-8, 9-9 वाजेपर्यंत उठतच नाहीत. त्यांना म्हणलं अरे तुम्ही 8-8, 9-9 वाजेपर्यंत उठलं नाही. ते म्हणले तुम्ही सांगितलं शरीराने दावा. शरीराला फार सुख द्यायचं नाही. त्याला सांगितलं जसं शरीरा दुःख नेदावा भोग असं तुकोबराय सांगितलं. तसंच नामदेवरायांनी पण काय सांगितलं ते तू पाहिलं नाही का? उठोन या पहाटे विठ्ठल पहावा विठे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्ट्या पाठ 4च्या नंतर भगवत भक्ताने शालांगावर घेऊन पडू पण नाही. म्हणजे भोग पण द्यायचा नाही आणि या शरीराला फार सुख पण द्यायचं नाही. मित्रासारखं कार्य करायचंय. तरी पण जगद्गुरु तुकोबराय मग तुम्ही उदास कसे राहता? नेमकं तुम्ही भक्त ऐसे जाना जे देही उदास हा जो शब्द मानला, नेमकं तुम्ही कसे आहात उदास?
त्याच्यात 2-3 कारण मीमांसा आहेत. पहिली कारण मीमांसा आहे, भक्त झाल्यापासून मरेपर्यंत त्यांचं देवावरच प्रेम असतं. जगद्गुरु तुकोबरायांची विशेषता काय की जगद्गुरु तुकोबराय भक्त झाले त्या क्षणापासून सदेह वैकुंठाला जाईपर्यंत फक्त त्यांचं देवावर अखंड प्रेम होतं. अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मग दे मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा तुझ बाणाने कंटाळा अखंड दया तुझी प्रीती मग मी कमळापती तुझ अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कांटा पडून राहीन ते ठाई. म्हणजे वैष्णव या वैष्णवाचं अखंड प्रेम देवावर आहे. दुसरा असा शब्द आहे तुकोबरांचा, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. दुसरे असंच एक प्रमाणे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम, त्यांच्या आवडीला दुसरं प्रमाणच नाही, फक्त त्यांना देवच आवडतो. आणि ज्यांना देव आवडतो, शरीर देव नाही, शरीर देवाहून वेगळं असल्यामुळे साहजिकच वैष्णव लोकांचं प्रेम देवावर जडलंय, शरीरावर जडलं नाही. शरीरावरच प्रेम नसल्यामुळे ते शरीरावर उदास भावाने राहतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. तुमचं आमचं काय झालंय, ज्ञानोबारांनी इतकं गोड चिंतन मानले, समजावून देण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, तुम्हाला मी असं विचारतो, तुकडे आणि कुटके हे 2 शब्द आहेत, हे ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत. भाषेचं परिवर्तन झाल्यामुळे ते लवकर समजणं कठीण जातं. तुकडे आणि कुटके 2 वेगळे वेगळे आहेत का, दोन्ही एकच येतो? हे पहा, आता तुम्ही जर हे सांगितलं नाही तर मग कठीण आहे. आता मी पुढे बोलणार नाही. कुटके वेगळे आणि तुकडे वेगळे का, दोन्ही एकच आहेत? कसं आहे तुमचं मत? ऐका, तुमच्याकडे आता ज्वारी चालते का चपाती चालते मला माहिती नाही, पण चपाती सगळीकडे चालते. चपाती तुम्ही मोडा, अर्धी एक भाग केला, अर्धा इकडे एक भाग केला, तिचे पुन्हा 2 भाग करा, चतकोर चतकोर केले. चतकोर केल्यानंतर 1 रुपयाच्या ठोका एवढे, 5 रुपयाच्या ठोका एवढे जे तुम्ही केले जातात ना, त्याचं नाव आहे तुकडे. त्याचं नाव काय आहे? तुकडे. पण ते एखाद्या दात पडलेल्या माणसाला खायचे तर त्याला ते चावत नाही. मग त्याची बायको काय करते, ते उखळामध्ये कुटते. आता उखळ पण राहिलं का नाही पंचायतच नाही का, त्यामुळे मिक्सरमध्ये ती कुटते. आता मिक्सरमध्ये कुटल्यानंतर
त्याचे काय होतात, कुटके होतात, कुटके बारीक 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 कण होतात, त्याचं नाव आहे तुटके. आणि मग तुमचं आमच्या प्रेमाचं काय झालं? ज्ञानोबा सांगतात तुमच्या आमच्या हृदयात जे प्रेम होतं ना याचे कुटके नाही झाले. मग याचे कुटके कुटके झाले. का बरं? एक तुकडा आपण बायकोला देऊन टाकला. किती लोक प्रेम करतात बायकोवर महाराज. नाथ महाराजांनी असं वर्णन केलंय भागवतामध्ये, बायकोचं अर्ध डोकं दुखतं याचं ऑटोमॅटिक पूर्ण डोकं दुखायला लागतं. इतकं बायकोवर प्रेम करतात. एक तुकडा बायकोला देऊन टाकला, एक तुकडा मानाला देऊन टाकला, एक तुकडा धनसंपत्तीला देऊन टाकला, एक तुकडा गाडीला ठेवून टाकला, एक तुकडा घराला देऊन टाकला, एक तुकडा प्रतिष्ठेला देऊन टाकला. अरे तुमच्या प्रेमाचे असे कुटके कुटके झाले. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत ज्ञानेश्वरमध्ये, का पाषाणाची या माथा हंडी फुटली पारथा जीवी तैसे सर्वथा कुटके कुटके झाले. आणि आमच्या अंतकरणातलं जे प्रेम आहे ना, तुकोबरा सांगतात माझं प्रेम असं आहे, माझं प्रेम माझ्याही बायकोवर नाही, महाराष्ट्रातला नाही, या भारतातला पहिलाच महात्मा आहे, पहिला संत असते ते म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे, की स्वतःची बायको जरी मेली तरी ते सांगतात देवा बरं झालं, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. कोणी या जगामध्ये की बायको मेल्यानंतर तो हसतो आणि आनंद उत्सव करतो? तुकोबराने विचारलं तुमची बायको मेल्यानंतर तुम्हाला दुःख का झालं नाही? त्यांनी सांगितलं माझं प्रेम बायकोवर नव्हतंच, माझं प्रेम अखंड देवावर असल्यामुळे त्या माझ्या प्रेमाचे असे तुकडे झाले नाही, माझ्या प्रेमाचे कुटके झाले नाहीत, माझं अखंड प्रेम देवावर कायम स्वरूपी राहिलं. आणि हे जे प्रेम आहे हे कधी कमी जास्त होत नाही. तुकोबरांचे शब्द आहेत, आवडे निरंतर हेच ध्यान. हे माझं प्रेम निरंतर देवावर सातत्यानं तसं राहतं. आणि सातत्यानं माझं देवावर प्रेम असल्यामुळे शरीरावर प्रेम करायला मला अवकाशच मिळाला नाही. तेव्हा साहजिकच माझी वृत्ती या देहावर उदास झाली. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भगवान श्री ज्ञानोबराय पंढरपूरला आले, पांडुरंगरायाचं दर्शन केलं आणि पांडुरंगानं आज भगवान श्री ज्ञानोबरांना विचारलं, माऊली तुम्ही 17 दिवसाचा प्रवास करत करत तुम्ही आळंदीहून पंढरपूरला आलात, का बरं तुम्ही माझ्याकडे आलात? ज्ञानोबराय सांगतात काय सांगू देवा, अरे तू मला इतका आवडतो, तू मला इतका आवडतो, किती आवडतो, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी के सेवा अनु ना आवडे. अरे एक कण एक अणु सुद्धा मला तुझ्याशिवाय आवडत नाही. पण देवाला सुद्धा संशय निर्माण झाला, मी तुला आवडतो असं मला कशावरून वाटावं की मी खरंच तुला आवडतो. ज्ञानोबरांचे शब्द आहेत की ज्ञानोबर म्हणतात तुझी आन वाहीन गा बहु आवडसी जीवा. इतके गोड शब्द आहेत, बहु आवडसी जीवापासून. देवा तू मला जीवाही पेक्षा जास्त आवडतोस. आणि मग साहजिकच ती प्रेम करणारी वृत्ती आहे ती सगळी देवावर जडलेली आहे. मग प्रेम कुणावर करणार? त्यामुळे भक्त लोक, वैष्णव लोक, संत लोक देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि ज्ञानोबारांनी तर एवढं गोड वर्णन केलंय, थोडंसं कठीण आहे बरं का, तुम्हाला समजावून देण्याचा अजून मी प्रयत्न करतो. ज्ञानोबरा सांगतात आम्ही वैष्णव लोक या देहामध्ये राहताना कसे राहतो? ज्ञानोबरांचे शब्द का, आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाचपणे तैसे देह धरणे उदास तयाचे. भगवान श्री ज्ञानोबरांच्या काळामध्ये उसनवारीवर अलंकार आणण्याची पद्धत होती. आता जायाचे जैसे लेणे, लेणे म्हणजे अलंकार. आणि त्या बाईनं ते अलंकार आपल्या अंगावर परिधान पण केले. बाई आपल्या कामासाठी गेली, पण अंगावर असलेले जे अलंकार आहेत त्या अलंकाराबद्दल बाई उदास आहे. कारण तिला माहिती आहे घरी गेले की ज्याचे आणलेले त्याला हे परत वापस करायचे. तसंच हे शरीर पंचमहाभूताकडून आणलेले, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्याकडून हे आणलेले, हे आणलेले उष्ण पिंड हा पाचाचा आणलेला उष्णा शेखी लागे ज्याचा त्याशी देणे. हे ज्याचं आणलेलं त्याला द्यावंच लागतं. आणि मग ज्याचं आणलेलं त्याला द्यायचंय, हे आपलं नाही.
आणि मग आपलं नाही त्याच्याबद्दल तर लोक उदास राहतात. तुकोबरा सांगतात शरीर आपलं नाही ना, मग मी या शरीरावर उदास राहतो. मग कोणाचं हे शरीर आहे? तुकोबरांचे शब्द असे गोडीत, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. शरीर आपण नाही, आणि शरीरात आपण जर मानलं की शरीर आपलं आहे, तर मग मात्र आपल्याला सगळ्याला बोंबलावंच लागेल. जर शरीर आपण आपलं मानलं आणि शरीराला जर आपलं मानण्याची आपल्याला सवय लागली, तर तुम्ही सजवा शरीराला, किती काही सजवा, पण पुन्हा एक वाक्य लक्षात ठेवा, एक दिवस आपल्याला बोंब मारावीच लागणार आहे. का? कारण याच्यावर काळाची उडी पडणारे. तुकोबरा सांगतात देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. आणि ज्याला काळ खाणारे, हे ज्यांना कळालंय की आपलं नाही, काळाचं खाद्य जर शरीर असेल, तर वैष्णव लोक या देहावर उदास आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास. तुकोबरांना विचारलं, तुम्ही देहावर अशा पद्धतीनं उदास आहात, हे आम्हाला कळालं. हा तुमचा एक गुण झाला, पण दुसरा गुणधर्म काय तुमचा? तुकोबर म्हणतात, गेले आशा पास निवारोणी. तुम्हाला भक्तीच्या क्षेत्रात यायचं असेल, तुम्हाला योगाच्या क्षेत्रात यायचं असेल, तुम्हाला तत्वज्ञानाच्या क्षेत्रात यायचं असेल, तर येणाऱ्या वैष्णवांनी, येणाऱ्या वारकऱ्याने आपल्या अंतकरणातल्या सगळ्या आशा सोडून मग आलं पाहिजे. तुकोबरांचे शब्द असे गोडीत, आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावी त्याने. जर आपल्या अंतकरणातली आशा जात नसेल, तर त्याने परमार्थात यायचं नाही. तुकोबरांचे शब्द असे, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा अंतकरणात ठेवली आणि तुम्ही परमार्थात आले की तुमची परमार्थातली गाडी अशी पुढे जातच नाही. जुना दृष्टांत आहे, फार गोड दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या काळामध्ये एवढे कीर्तन होतच नव्हते. मग त्या काळामध्ये काय व्हायचे? त्या काळामध्ये तमाशे जास्त व्हायचे. मला असं कधी कधी माझ्या मनाला असं आळंदीत बसल्यानंतर वाटतं की तेच तमाशगीर आता पुन्हा कीर्तनकार झाले का काय, कोण असं वाटतं. ते देखील मला सांगता येत नाही. तमाशाचे आता कार्यक्रम बंद पडले, गावोगावी आता कीर्तनाचे कार्यक्रम सुरू झाले. पण तमाशाची अशी एक ख्याती आहे, दिवसभर शेतात काम केलं, कंपनीत काम केलं, तर तो माणूस संध्याकाळी तमाशा पाहायला जातोच. पण त्याच्यामध्ये काय रस आहे मला काही माहिती नाही, कारण मी माझ्या जीवनात तमाशाच पाहिला नाही. असं दिवसभर कंपनीमध्ये शेतामध्ये काम केलं आणि एका गावचं तरुण मंडळ दुसऱ्या गावाला निघालं तमाशा पाहायला. पण त्या गावामध्ये आणि यांच्या गावामध्ये एक अशी नदी होती, ती पाण्याने अशी फुल्ल भरून वाहत होती. जाताना यांनी नावेचा आश्रय केला, त्या नावेमध्ये बसले आणि पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर त्यांचा तमाशा सुरू झाला. त्यांचा तमाशा 2 वाजेपर्यंत चालला. त्यांचा तमाशा संपला की यांचा तमाशा सुरू झाला. यांनी काय तमाशा सुरू केला? हे सगळे शंकर सोसायटीचे मेंबर होते, नाही का आलं, गांजाडे आणि गांजा वडण्याचं टेक्निकल आहे. गांजा लगेच वडता येत नाही. गांजा वडण्यासाठी एक चिलीम लागते, मार्केटला मिळते ती गांजा वडण्यासाठी चिलीम लागते. आणि नुसता गांजा त्या चिलमीमध्ये टाकून चालत नाही, तर त्या चिलमीमध्ये एक बारीक छोटासा खडा टाकावा लागतो असा हात. त्या चिलमीला खालून एक 3 बोटाच्या अंदाजाचं एक फडकं लावं लागतं. तिचं नाव आहे फक्की. तुम्ही गांजाड्याला विचारून पहा की सांगितलेलं काय कुठे, आणि तुम्ही असं लगेच माझ्याकडे पाहू नका की महाराज असं काय चाललंय. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, असं ऐका, बरोबर आहे का पहा. आणि मग फडकं लागतं, त्याचं फक्की नाव आहे. गांजा नुसता काढला त्यानं, लगेच त्या चिलमीत टाकला, त्यानं गांजाची टेस्ट येत नाही. मग काय करावं? तो गांजा पहिल्यांदा आपल्या हातावर घ्यायचा, त्यातल्या काड्या बी वगैरे जे आहे ते सगळी घाण घेऊन अशी बाजूला टाकायची. 2 पाण्याचे थेंब घ्यायचे, त्या गांजामध्ये टाकायचे. गांजा असा करायचा, आपण जसा गंध उगळतो असा.
त्याची गोळी आत्ताच बनायची नाही, कारण नुसता गांजा ओढून चव येत नाही. गांजाची टेस्ट वाढण्यासाठी त्यातमध्ये ब्रिस्टॉल मोडून टाकावं लागतो. ब्रिस्टॉल नसेल तर बिडी मोडून टाकावी लागते. बिडीही नसेल तर थोडीशी तंबाखू टाकावी लागते. आणि पुन्हा 2 थेंब गांजाचे घ्यायचे, ते त्यावर टाकायचे, गांजा पुन्हा चोळायचा, त्याची अशी गोळी तयार करायची. आता त्या पाण्यामुळे तो गांजा थोडासा ओला होतो ना, तर गांजा डायरेक्ट काढी लागत नाही कळलं तुम्हाला. मग गांजाडे लोक जातानाच मंदिरातून नारळाची एक कपटी आपल्या बरोबर घेऊन जातात. पहिल्यांदा ती कपटी पेटवायची, ती कपटी त्या गांजावर ठेवायची आणि मग त्यांनी ती गांजा प्यायला सुरुवात करायची. पण आता हे तमाशा 2 वाजता झाला, इतके गांजा पेले हे बहादर की तंगाट झाले. चला रे आपल्या घरी जायचे. चला त्या नदीजवळ आले. आता नदीजवळ आल्यानंतर नदी पाण्यानं फुल भरून वाहते. एक जण विचारले, अरे पलीकडे जायचंय, कशानं जायचंय? एक म्हणला, गांजा चढला का काय तुला जास्त? येताना कशानं आलतो आपण? तो म्हणला, नावेनं आलतो. म्हटलं चला ना मग नावेमध्ये. अरे म्हणले नावेमध्ये जायचंय, पण आता 4 वाजत आल्यात, नावाडी घरी जाऊन झोपलेला आहे. ते म्हणले काय करायचंय नावाड्याचं, आपणच नाव चालू. तुम्ही आणखी सांगतो, नाव चालवणं एवढं सोपी नाही. त्या नावेमध्ये 2 फळ्या असतात, त्याचे नाव आहे वल्ले. हे वल्ले मारायचा सुद्धा अभ्यास आहे. पाण्याच्या विरुद्ध दिशेत मारले तरच नाव जाते, नाहीतर नाव खाली खाली सरकत राहते. आता हे गांजेनं फुल झालेले. 4 वाजता यांनी ते फळ्या उचलल्या, वल्ले उचलले आणि नाव मारायला सुरुवात केली, चालवायला सुरुवात केली. याचा दम झाला त्याचा, त्याचा दम झाला याचा. एक जणानं विचारलं, अरे किती वेळ झालं आपण नावेचे हे वल्ले मारतोय, नदी रुंदावली का काय रात्रीमध्ये? तोपर्यंत काय झालं, उजेडलं, थोडं थोडं दिसायला लागलं. एक जणांनी सांगितलं नदी रुंदावली नाही. दुसरा म्हणला, अरे मग नदीचा पलीकडचा काठ येईनाच कसं काय अजून? ते म्हणले पलीकडचा काठ पाहू नको, अलीकडचा काठ किती लांब गेला हे पहा. काय केलं, पाहिलं तर नाव जिथं होती तिथंच. काय झालं, झालं असं की त्या नावाड्यानं नाव इकडं तिकडं जाऊ नाही, एक दोर त्या नावेला बांधून त्या खुंटीला बांधलेला होता, तो या गांजाड्याने सोडलाच नाही. जसं तो दोर न सोडल्यामुळे ती नाव पलीकडे जात नाही, तसं आपलं अंतकरण आणि आपल्या अंतकरणामध्ये आशेच्या दोरानं आपलं चित्त बद्ध झालंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक, आशा पाश शतैर बद्धा काम क्रोध परायणा यहन्ते काम भोगार्थ मन्यायनार्थ संचयान. जर तू आशा तोडली नाहीस तर परमार्थाची गाडी नुसती हेलकावे घाती, पुढं जातच नाही. तेव्हा तुकोबारांचे शब्द पहा, आशा मारोनिया जयवंत व्हावे, तेव्हाच निघावे सर्वातून. आशेला मारलं पाहिजे आणि मग परमार्थात आले पाहिजे. ज्ञानोबारांनी द्रष्टा दृष्टांत मानला. ज्ञानोबारांच्या काळामध्ये एक जलपारधी होता. पारध्याचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये एक जलपारधी. आणि हा जलपारधी समुद्रामध्ये मासे पकडायला गेला. कशाने मासे पकडतो तो? ज्ञानोबारांची कल्पना पहा कशी. ज्ञानोबारा सांगतात त्याच्याकडे एक लोखंडी गळ आहे आणि त्या गळाला छोटे छोटे हुक आहेत. त्या गळाला यानं काय केलं, कणिक लावली. मुक्त पद्धतीनं संचार करणारा मासा पाण्यामध्ये, पण कणकीच्या आशेनं गळाजवळ आला. कणिक किती होती, छोटी कणिक, थोडी कणिक लावली होती. कणिक खायला गेला, कणिक खाताना कणिक बाजूला गेली आणि तो गळ त्याच्या घशाला गुडकला. तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाई. का बरं त्या माशाचा मृत्यू झाला? त्याचं एकच कारण की त्याच्या अंतकरणामध्ये कणिक खाण्याची आशा निर्माण झाली. तसं आपलाही मृत्यू होऊ नाही परमार्थामध्ये, कारण आशेनं माणूस बद्ध केला जातो, आशेनं माणूस दीन केला जातो. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, आमची क्रांती अशी की आम्ही आमच्या अंतकरणातली आशा तोडून टाकली. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. आम्ही बंधनाचा फासा तोडला आणि आम्ही मुक्त झालो. आशा एवढी सामान्य नाहीये, तिनं देवाला सुद्धा बद्ध केलेला आहे. वामन अवतारामध्ये तो बळीराजाच्या दरबारात गेला आणि काय केलं,
नाथमारांनी फार गोड शब्द वर्णन केलेत. आशा उपजली अनंतासी निज वामनत्व आले दश असे न दिन केले देवासी कथा कायसी इतरांची. अरे जगाचा मालक तो परमात्मा तो त्याच्या दारात भीक मागतोय आणि त्याला आशेनं बद्ध केलं. तुकोबरा सांगतात आम्ही देवापेक्षा ही मोठे आहोत. झालो हे निराळे तुकोबरांचे शब्द आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवणी आशा. आम्ही देवापेक्षा ही मोठे आहोत का आमच्या अंतकरणामध्ये आशा जन्मालाच येत नाही. एक ओळी सांगतो ज्ञानोबरांची. तयाची ठाई पांडवा अपेक्ष नाही रिघावा सुखाशी चढावा जयाचे. अपेक्षाच नाही यांच्या अंतकरणामध्ये. त्यामुळे तुकोबरांचा शब्द आहेत गेले आशा पास निवारून जाण्याचा अर्थ आहे कायम स्वरूपी जाणं. हो म्हणले पाटील कुठं गेले? म्हणले पाटील बाहेर गेले. बाहेर गेले म्हणजे सासरवाडीला गेले का बाजाराला गेले का कायमचेच गेले? काय माणूस गेला तरी काय असतं, लोक वारला तरी काय म्हणतात गेले. मग गेले म्हणजे कसे गेले? नाही म्हणले ते बाहेर गेलेत. बाहेर गेले पुन्हा परत येणार आहेत. तसं आशा नुसती बाहेर गेली नाही. त्यामुळे व्याकरणामध्ये त्याला एक उपसर्ग वापरला नि उपसर्ग आहे. आणि नि उपसर्ग अर्थ आहे नितरा म्हणजे चांगल्या प्रकारचे मेले. वेदांतामध्ये जर बोलायचं ठरलं तर कारणासह कार्याची निवृत्ती होणं म्हणजे निवारून जाणे. सामान्य उदाहरण आहे. आपण दाढी रोज करतो, आता फॅशनच झाली. पण दाढी केली की खाली जिलीट जाईपर्यंत केस मागून पुन्हा टाचा उचलून पाहतात खरंच खाली गेलं का. हे जाणं कसं लय स्वरूपाचं जाणं, तात्पुरतं जाणं. पुन्हा येतात पण टक्कल पडलं की पुन्हा येतात का? तसं आशा आहे ना, ही आशा वैष्णवांच्या अंतकरणातून कशी गेली? निवारून गेली. पुन्हा ती त्यांच्या अंतकरणामध्ये जन्म घेत नाहीत. अहो जगद्गुरु तुकोबर आहे असं काय करता? तुमच्याही अंतकरणामध्ये आशा आहे. कारण आशेचे दोन प्रकार आहेत. एक मुक्त्यात्मक आशा आहे आणि एक पास स्वरूप आशा आहे. मुक्त्यात्मक आशा वैष्णवांच्या ठिकाणी असावीच लागती. कारण तुकोबरांची प्रार्थना आहे हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दी. मग आशा कोणती गेली? पास स्वरूप असणारी आशा आमच्या अंतकरणातून निघून गेलेली आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोणी. जगद्गुरु तुकोबरांना विचारलं जर तुमच्या अंतकरणातले आशारूपी पास निघून गेले तर तुमच्या अंतकरणाचा, तुमच्या मनाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या अहंकाराचा विषय काय झाला? विषय तो झाला नारायण. विषय तो झाला नारायण. विजय तो झाला नारायण. विजय तो झाला नारायण. Oh
नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता काय विषय झाला त्यांच्या चित्ताचा जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द आहेत विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांच्या वृत्तीचा चार वृत्ती आहेत मन चित्त बुद्धी आणि अहंकार या चारही वृत्तीचा एकच विषय झालाय गवळणी हिमालयात गेलेल्या नाहीत गवळणी तुमच्यासारखा संसार करतात शेती आहे मुलं आहे घर आहे दार आहे सगळा प्रपंच आहे पण गवळणीची अवस्था कशी आहे गवळणी संसारात राहते पण चित्तानं बुद्धीनं मनानं अंतकरणानं तो कृष्णाचं ध्यान करते एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी इतरी अन्न बहिर हे प्रेत लोकाचारी त्याची कीर्ती गायली पुरांतरी आपलं कसं होतंय आपण पंढरपूरला जाऊ अथवा आळंदीला जाऊ आपण आळंदीला जरी गेलो तरी देवाचं चिंतन होत नाही मनानं देव सोडून दुसरा संकल्पच करायचा नाही तुकोबरायांचे अभंग आहेत तुका मने मने हेची संकल्प वाहने या मनाने दुसरा संकल्पच नाही फक्त देवाचा संकल्प आहे आता आपल्या मनाचा जर इतिहास पाहिला नुसती दुसऱ्याची गाडी जरी पाहिली ती लगेच विचारतो किती कोटेशनी काय ॲव्हरेज देते लोनवर घेतली का कॅश घेतली झाला संकल्प सुरू एखाद्याचा मुलगा पाहिला वा काय सुंदर मुलगा आहे झाला संकल्प सुरू एखाद्याची जमीन पाहिली संकल्प सुरू थोडं वेग वाक्य बोलू अरे एखाद्याची स्त्री जरी पाहिली तरी याचं मन संकल्प करते इतका गोंधळ आहे आपल्या मनामध्ये ज्ञानोबरांचे शब्द आहेत तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते संकल्प तो नाही तुझा महाराजा विना तो त्यांचा विषय देव झालाय विषय तो त्यांचा झाला म्हणजे मनाने दुसरा संकल्प करायचा नाही बुद्धीनं देवाचं चिंतन सोडून दुसरं काही चिंतन करायचंच नाही हरिपाठ रोज आपण गातो रोज आपण बोलतो हरिपाठात शब्द आहेत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केसी राजे सकळ सिद्धी म्हणजे मन झालं बुद्धी झालं या वाणीनं देव सोडून दुसरं काही बोलायचंच नाही तुकोबरांचे शब्द जर पाहिले तर इतके गोड शब्द आहेत बोलण्याची नाही आता देवा विन काही तुकोबरांनी सगळ्या जगाला सांगून टाकलं पहा तुम्ही माझ्याकडे येऊच नका नका मज पासी पण तुम्ही येऊ नका माझ्याकडे पण आलात तर तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर संसाराबद्दल बोलू नका नका मज पासी वदो प्रपंचाचे विषयी प्रपंचाबद्दल तुम्ही बोलू नका मग काय बोला देवाबद्दल बोला कारण ही वाणी तुकोबरांनी देवाला समर्पित केली तुका मने वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी पूजा होते मुक्ता फळे रस ओविया मंगळी कारण त्यांच्या वाणीचा विषय देव झालाय आणि तुकोबरामध्ये आपल्यामध्ये किती अंतर आहे तसं जमीन आसमानचं अंतर आहे पण एक साम्य दाखवतो तुकोबरांची ही भावना आहे की देव सोडून आपण दुसरं काही बोलू नाही आणि आपलं असं आहे देव सोडून बाकी सगळं बोलायचंय आम्ही आळंदीला राहतो तुम्ही आल्यानंतर या आश्रम आहे आमच्या गुरुजींचा आहे माझाही नाही मी तिथं राहतो पण त्या आश्रमात लोक येतात आम्ही त्यांना आल्यानंतर सांगतो बाबा तुम्ही आलात ना माझं स्पष्ट मत सांगतो तुम्हाला माझं तरी मत असं आहे कमीत कमी वारकरी लोकांना तरी तंबाखू खाऊ नाही आणि बिडी पिऊ नाही माझं मत आहे आता असा मोठा हॉल आहे लोक आले की तिथंच तंबाखू खातात मग तुम्ही जर पाहिलं तर मी थोडा बोलतो जरा आले फुकट राहिले फुकट जायचंय फुकट अक्कल नाही लाज नाही वाटत तंबाखू खायला मग जरा ते असे बाहेर जातात आणि तिथे गेल्यानंतर चर्चा करतात कशी चर्चा करतात गडी टाईट आहे बरं का आमची पदवी मग ते येतात पुन्हा माघारी
मग ते रोज रोज येऊन त्यांना परिचय झाला की इथला माणसाला तंबाखू काढल्यानंतर हा माणूस बोलतो, मग ते तंबाखू खातच नाहीत. मग आता एकादशीला पंगत होते, द्वादशीला पंगत होते, काही विद्यार्थी ठेवतो आम्ही, मग विद्यार्थी आणि आम्ही साफ करतो, मोटरीचा पाईप आमच्या हातात झाडू, आणि तो आश्रम साफ करता 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 आम्ही संडासपर्यंत येऊन पोहोचतो. मग आता संडासचा दरवाजा खोलला की संडासमध्ये इतके मोठा तंबाखूचा भुगा आणि इतके मोठे बिडीचे तुकडे आम्हाला दिसतात. मी म्हणलं आपल्या वाणीची ताकद हॉलमध्ये नाही चालली, ती संडासमध्ये झाली. कारण लोकांना आपण बोलतो तेव्हा त्यांनी हॉलमध्ये खाल्ली नाही, पण संडासमध्ये तंबाखू मात्र फुल खाल्ली. कारण इतका मोठा भुगा, मग ते आम्हाला बळच रिटून बाहेर काढायचा. हे स्वच्छ केल्याशिवाय तर पर्याय नाही ना. मग ते लोक पुन्हा माझ्याकडे येतात. आमच्याकडे शब्द आहे बाबा, मराठवाड्यामध्ये एक बाबा शब्द आहे. कोणी आतला लहान असो मोठा, बाबा आले बाबा आले. मग ते आम्हाला म्हणतात, बाबा तुम्ही इथं काय करता बरं? आता काय सांगावं त्याला काय करतो ते? काही नाही, इथं मठाची देखरेख करतो, मठातली सेवा करतो, ज्ञानोबारायांचं दर्शन करतो, प्रदक्षिणा करतो, उरलेल्या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतो, रामायण वाचतो, भागवत वाचतो, आणि याच्याही वेळेमधून महाराष्ट्रभर कीर्तन करत हिंडतो. म्हणले महाराष्ट्रभर कीर्तन करता, खूप तुमच्या ओळखी असतील. म्हणलं आहेत, जेमतेम आमच्या ओळखी आहेत, फार ओळखी नाहीत. मग एक काम करा ना बाबा, ऐका कसं वाणीचा विषय चेंज होतो. मग एक काम करा ना बाबा, माझ्या पोराला पोरगी पाहा ना. मी म्हणलं तू पक्का बावळट आहेस. बावळटाचे दोन प्रकार केले आम्ही. साधारण बावळट दुरुस्त करता येतो, पक्का बावळट दुरुस्त करता येत नाही. तसं कोरा कागद असेल ना तर तुम्ही काही लिहू शकता. तुम्ही गुरुजी आहेत, तुमच्याकडे मी चिडबिड आणून देतो, काय लिहिणार तुम्ही? चिडबिड केलेल्या कागदावर काही लिहिता येत नाही. तसं साधारण बावळट त्याला दुरुस्त करता येतं, पण पक्क्या बाळवटाला दुरुस्त करता येत नाही. त्यामुळं नाथमहाराजांनी सांगितलं काय, काळाची संगती त्याच्यात बदलच होत नाही त्याच्यामध्ये. मी म्हणलं तू किती पक्का बावळट आहेस. मला कसं काय बावळट आहे? आता जर माझ्या ओळखीवर मला तुझ्या मुलाला पोरगी पाहता आली असती तर मी बिना लग्नाचा राहिलो असतो का? मला काय सांगायचं तुम्हाला कळालं? म्हणजे आळंदीला आल्यानंतर या वाणीनं भगवत भक्ताचं, भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. तिथं यांची वाणी संसार बोलते. आणि साधूची विशेषता ही आहे, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमस्यन् तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानोबांनी गोड भाष्य केले. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, जयाच्या वाचे पुढे भोजे. भोजे म्हणजे भजन आहे, हा अखंड नाम नाचत आहे माझे. रामकृष्ण गीती गात, नाचत निज घेऊनी फिरत गा. विषय तो त्यांचा झाला नारायण, मन झालं
बुद्धी झाली, वाणी झाली, आता पहा कसा विषय देव होतो त्यांचा. या डोळ्यानं सुद्धा देव सोडून दुसरं काही पाहायचंच नाही. आणखी तुम्हाला माझ्याच मठातला एक अनुभव सांगतो. पाटील महाराज आम्ही काही विद्यार्थी ठेवलेत, वातावरण बदललं आता. आणि मग सगळ्या माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्याकडे मोठा मोबाईल आहे, माझ्याकडे छोटा आहे. तेच मला सांगतात, बाबा तुम्ही खूप चिंगूस आहात, मोबाईलच चांगला घेत नाही. म्हणलं असू पडता मी चिंगूस, माझा खराब झालाय. आणि मग त्यांना मी थोडं बोलतो, अरे अभ्यास करा, मोबाईल पाहू नका, काही बाळवट आहेत का तुम्ही, या वयात अभ्यास नाही करायचा, मग कधी करायचा. मग त्यांनी अशी आयडिया काढली, झोपताना खाली पायाखाली चादर घ्यायची आणि डोक्याखाली चादर घेऊन झोपायचं. मी एक दिवस पाहिलं, मला वाटलं आजारी असतील, इथं इतकं गरम तर इथं घाम सुटला आणि रोज असं कसं काय झोपतात. पण मला जरा संशय आला, मी एक दिवशी चादर काढली, आतमध्ये ते मोबाईल पाहतात. आता काय करणार तुम्ही. आणि वैष्णवांचं आहे की या डोळ्यानं दुसरं काही पाहायचंच नाही. तुकोबारांचा फार गोड शब्द आहे, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचलेगा विठ्ठला. देवांकडे प्रार्थना केली तुकोबारांनी, सदा माझे डोळे रखुमाईचा पती सोया, रखुमाईच्या पती सोयरिया. म्हणजे मन झालं, बुद्धी झाली, वाणी झाली, डोळे झाले, आता एक इंद्रिय राहिले ते म्हणजे कान. ज्ञानोबरांची ओवी सांगतो, माझी या कीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझीच सेवा. या कानानं देवाच्या कीर्तनाशिवाय दुसरं काही ऐकायचंच नाही. ज्ञानोबरांचे शब्द फार गोड आहेत. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझे चिरूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे, माझा नाही माझाची. फक्त भगवत भक्ताच मन चित्त बुद्धी सदा सर्व काळ भगवंताच ध्यान करते. तुकोबर सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि नारायण विषय झाल्यामुळे साहजिकच या भगवत भक्तांना मान आवडत नाही. आज जगात जो वाद आहे ना, तो फक्त मानासाठी. मी मोठा का तो मोठा, मानासाठी किती मरमर आहे, मानासाठी किती प्रॉब्लेम आहेत. आणि मान या वैष्णव लोकांनी बाजूला टाकला. तुको म्हणतात, मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. मी या मानाला या सुकराच्या विष्ठेप्रमाणे मानलेले. मान मला लागत नाही. नाही, अनेक प्रमाण, मला अनेक प्रमाण नाही, मला मान नकोय. आणि जसं मान नकोय तसं मला हेही नको. काय, धन पण मला नको. पण मला असं वाटतं हे पद आपल्यासाठी तरी थोडं जडच धन. कारण तुकोबारांनी ते आपल्या अनुभवात उतरलंय, आपल्या अजून अनुभवात उतरलं नाही. मला लोक विचारतात, मग तुमचं कसं आहे. मी म्हणलं, आम्ही परीक्षा देतो अजून. कळलं तुम्हाला, अजून प्रत्यक्षात अशी भूमिका चित्ताची तयार झाली नाही की ना ओढे धन, अशी तरी भूमिका तयार झाली अजून झाली नाही. अभ्यास करून जर झाली तर पाहू, नाही तर मग परीक्षा. कळलं ना तुम्हाला. धन महाराज, कोणी या जगामध्ये धन आवडत नाही. एक व्यक्ती दाखवा की त्याला धन आवडत नाही. फक्त या जगामध्ये तुकोबारायचे आहेत की ते सांगतात, सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती. हे सामान्य ताकदीचे शब्द नाहीत. हे बोलणं सोपं आहे,
त्यामुळे तर महाराजांनी पुन्हा एक उच्चारण केला एका गोष्टीचं की बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर का मातीसारखं सोनं वाटणं हे फार धैर्याचं काम आहे. फक्त जगद्गुरु तुकोबराय बोलू शकतात, ज्ञानोबाराय बोलू शकतात, नावडे जन नावडे धन. पण काव तुकोबराय की ज्या आईनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटामध्ये वागवलं, आपल्या उदरामध्ये वागवलं, ती आई तुम्हाला का आवडत नाही? ज्या बापानं तुम्हाला जन्म दिलाय तो बापही तुम्हाला आवडत नाही. नावडे माता पिता का बरं तुमचा शब्द असा आहे? तर त्याचं कारण असे, ज्या आईमुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडलं जातं ती आई आवडत नाही. जेणे घडे नारायणी अंतराय होत माय बाप वर्जावी. ज्या आई बापामुळे आपल्यामध्ये आणि देवामध्ये अंतर पडतो, कोणी पाडला? नंबर 1 सांगितलं भरत. कैकेयीमुळे रामचंद्र प्रभूचा आणि भरताच्या भेटीमध्ये देवामध्ये अंतर पडला, म्हणून भरताने आपल्या आईचा त्याग केला. नंबर 2 भक्त प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला नाही, बापाला मारावं लागलं. शेवटी नुसतं आवडत नाही एवढं नाही, बापाला मारलं नरसिंह अवतार धारण करून. आणि म्हणली तिसरं उदाहरण आहे की जर भाऊ असेल आणि तो जर आपल्याला परमार्थामध्ये प्रतिबंध होत असेल तर अशा भावाचाही त्याग करायचा आहे. म्हणजे प्रमाण सांगून जा. तुकोबरांनी प्रमाण सांगितलं, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते गेले. त्यामुळे वैष्णव लोकांची भूमिकाच अशी आहे, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबरांनी विचारलं, जर तुम्हाला तुमच्या वृत्तीचा विषय नारायण झालाय, तुम्ही जन तुम्हाला आवडत नाही, धन तुम्हाला आवडत नाही, पण तुमचा अंतकाल जर समोर आला तर कोण तुमची सेवा करणार? तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाचं 3रं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी शब्दाचा अर्थ आहे अंतकालाचा समय, म्हणजे मृत्यूच्या वेळेला तुमचं कसं होणार. आता मला सुद्धा लोक प्रश्न विचारतात, मी पण ब्रह्मचारी राहिलो, मला लोक प्रश्न विचारतात, महाराज तुम्ही मेल्यावर तुम्हाला पाणी कोण पाहिजे? मी आळंदीला, तुम्ही या आई, तुम्ही याच माझ्याकडे, आता तर परिचय झाला आपला. मी आळंदीला नगरपालिकेचे 2 नळ घेतले आणि मरताना नळच आपल्या नरड्यात घालून मारायचं, कुणाचं पाणी प्यायचा प्रसंगच नको. म्हणले महाराज मग तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला हवा कोण घालेल? तुमच्याकडे आहे का नाही मशीन मला माहित नाही, आमच्याकडे उपनेर नावाचं केंद्र आहे. उपनेर, त्याच्यामध्ये ज्वारी टाकली, गहू टाकला की ते बरोबर धान्य खाली देते आणि त्याला एक फॅन आहे, आतली ती भुसी अशी बाहेर लावला. म्हणलं त्याला अगोदरच आपण सुपारी देऊन टाकायची की बाबा मेलो ना 2 तास तुझं भर 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 चालू कर, हे तुझ्या डिझेलला 10,000 रुपये घेऊन टाक. म्हटलं हवा होईल.
अंतकालाचा समय कठीण आहे ना. मग निर्वाणी गोविंद काय होतं, तर त्याचं उत्तर असं आहे, थोडीशी प्रक्रिया कठीण आहे. ऐका, समजावून देण्याचा प्रयत्न करतो. एवढी आपण देवाची सेवा करायची, काया वाच्या मनानं एवढी देवाची सेवा करायची, आपल्या सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावर झालं पाहिजे. तो का म्हणे, देवा ऋणी करोनी ठेवू सेवा. आणि ते ऋण फेडण्यासाठी त्याच्याकडून काहीच घ्यायचं नाही. जसं बँकेत पैसे टाकले ना डिपॉझिट मध्ये, काढायचंच नाहीत, तसं ती सेवा एवढी देवावर झाली पाहिजे की त्या सेवेतून काही घ्यायचं नाहीये. आणि मग अंतकाल आपला जवळ आला की तो देव काय करतो, तो देव ते ऋण फेडण्यासाठी भगवत भक्ताच्या घरी येतो. ज्ञानोबाराने 8व्या अध्यायात 3 ओव्या अशा मांडल्या. ज्ञानोबा म्हणतात, ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. तनु शरीर त्यागाच्या वेळेला तिथे येतो. तिथे येऊन तू काय करणार बाबा, तिथे येऊन तो असं करतो. ज्ञानोबारांचा शब्द असा आहे, देह वैकल्याचा वारा. मृत्यूच्या वेळेला जो फटका बसतो आपल्याला, तो कशाचा, कारण 2 दूत आहेत, एक यमदूत आहेत आणि एक विष्णुदूत आहेत. ज्यांनी आयुष्यभर भगवंताची सेवा केली त्याला घेण्यासाठी विष्णूचे दूत येतात. आणि विष्णूचे दूत आल्यानंतर भगवंत त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतात. ज्ञानोबारांचा शब्द असा आहे, देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमरा, म्हणून आत्मबोधाचे पांजरा सुयेत आहेत. त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये मी ठेवतो. आणि आत्मबोध काय करतो की आत्मबोध करत असताना त्याला ते हे सांगतो देव की ऐक, हे शरीर तुझं नाहीये. त्यामुळे तो उदासपणाचं लक्षण म्हणलं ना, शरीर तुझं नाही. म्हणजे वेदांतामध्ये मम अध्यास आणि अहम अध्यास दोनही याचे निवृत्त होतात. आणि त्याला या भूमिकेवर देतो की मी वासुदेव तत्वता. आणि त्याचा अंतकाल असा सहज सहज होतो. कसा, ज्ञानोबाराने दृष्टांत मानला, का झाकली घटीचा दिवा निनिजे, काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी, हसत हसत भगवत भक्त जातात. दुसरा एक शब्द आहे, जर असा नाही झाला तर भगवान स्वतः त्याची सेवा करतो. आणि मग सेवा काय करणार. अशी एक कथा आहे कल्याण मासिकामध्ये. एका भक्ताला जुलाब लागले. वय झाल्यानंतर सगळे आजार व्हावेत पण जुलाबाचा आजार होऊ नये. त्याला अतिसारणावे, कारण हे झाल्यानंतर कोणीच सेवा करत नाही. पण आपल्याकडे असं औषध आहे, आपलं औषध सेवन केल्यानंतर जगामध्ये कुठल्याच व्यक्तीला अतिसाराचा त्रास होत नाही. फक्त आपलं औषध मात्र ते पथ्यानं सेवन करायचं. म्हणले महाराज, जर तुमचं औषध खाल्लं आणि जर जुलाब झाले तर आपल्याला फाशीची शिक्षा द्यायची. महाराज खोटं बोलताना तुम्ही काहीतरी बोलताय. नाही, पांडुरंगाच्या समोर बोलतो. आपण सांगितलेलं औषध खाल्लं, ते सेवन केलं की जुलाबच होणार नाही. सांगतो औषध ऐका. काय औषध आहे, जुलाब सुरू झाले त्या क्षणापासून अन्न आणि पाणी सेवनच करायचं नाही. जर जुलाब झाले तर आपल्याला बोला. पण असाच एक भगवत भक्त, जुलाबाचा त्रास व्हायला लागला. पांडुरंग परमात्मा येऊन त्याची सगळी सेवा करायची. रोजच देव जातात. रुक्मिणीला जरा संशय आला, कुठं नवरा जातोय. तिने सांगितलं, का हो मला पण यायचंय. देवाने सांगितलं, तू येऊ नकोस, तुला हे सहन होणार नाही. तिनं सांगितलं, काही जरी असलं तरी मला आल्याशिवाय जमणार नाही. रात्रभर रुक्मिणी जागीच राहिली. सकाळी 4 वाजता देव काकडा सुरू झाला की देव निघाले. आणि निघाल्यानंतर रुक्मिणी पाठीमागे या साधूच्या झोपडीपर्यंत आले. आता काय होतं, बंगला वेगळा आणि गवताची झोपडी वेगळी. त्या झोपडीला काही खिडकी केली नव्हती साधूनं, कळलं तुम्हाला. त्यामुळे जुलाब रात्री झाले, तो ऑक्सिजन बाहेर गेलाच नाही. सगळी अशी दुर्गंधी आतच राहिली. आता त्या झोपडीपर्यंत आले आणि मग रुक्मिणीला सांगितलं देवाने, आता एक काम कर, या झोपडीचा दरवाजा तूच उघड. रुक्मिणीनं दरवाजा उघडला. जसा दरवाजा अशी भभक आली, घाण आली, रुक्मिणी अशी बाजूला झाली. देवाने सांगितलं, मी तुला सांगितलं होतं ना की मी दुसरीकडे कुठं जात नाहीये.
मी हे सगळे खेळ खेळून आता आलेलो, आता कशाला खेळ खेळायचे, कारण गोकुळामध्ये आम्ही सगळ्या लीला केल्या, आता करायच नाही. भगवान आत गेले, सगळी त्याची व्यवस्था केली. बाहेर नंतर रुक्मिणीनं 2 प्रश्न विचारले. देवा, तुमच्या हाताखाली सगळं जग आहे, अष्टमहासिद्धी, देव यायचा असला की पुढे अशा उभ्या राहतात, लक्ष्मी हात जोडून उभी राहते, अरे हजारो नौकर चाकर दास दासी तुमच्याकडे असताना तुम्ही स्वतः का सेवा करता. भगवंताने एकच उत्तर देऊन टाकलं, रुक्मिणी ऐक, आपल्याला पहिला मुलगा झाला. म्हणले हो, आणि तो मुलगा झाल्यानंतर तू स्वयंपाक करत होती, मी पाहतोय, आणि त्याने घाण केली, तू काय केलंस. रुक्मिणी सांगितलं, सोपं उत्तर आहे त्याचं, मी त्या मुलाची आई आहे. आई काय करते, जेवण करत असली आणि मुलाने घाण केलं तर आई हात धुते, त्याची घाण साफ करते, नंतर जेवते, नाही तर सोडून देते. मग देवाने विचारलं, रुक्मिणी, एवढ्या मोठ्या द्वारकेमध्ये दासी असताना तू का केलून घेतलं नाहीस. ते सांगितलं, नाही, मी त्याची आई आहे, आईचं हे कर्तव्य आहे. भगवान सांगतात, तसं या भगवत भक्ताची मी आई आहे, सगळे भगवत भक्त माझे मुलं आहेत, त्यांचा अंतकाल चांगला करणं हे माझं कर्तव्य. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. महाभारती युद्धामध्ये अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. पण रचना अशी आहे, अर्जुनाच्या रथावर हनुमंतरायांना बसवले. ज्ञानोबांनी वर्णनच केले, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, आणि स्वतः ब्रह्मांडाचा, अनेक ब्रह्मांडाचा मालक रथावर बसला. किती ब्रह्मांड आहे तो, तुकोबाने असं वर्णन केलंय, एक रोम जर भगवंताचा उपटला तर एका रोमामध्ये एक ब्रह्मांड आहे. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, तो परमात्मा अर्जुनाच्या रथावर बसलाय आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. कर्णाने बाण मारला, याचा रथ 2 फूट पाठीमागे जायचा. कुणाचा, अर्जुनाचा. भगवान सांगायचे, वा कर्णा वा, काय योद्धा आहे, अरे बहादर, युद्ध कुणी करावं असं जर कुणी विचारलं तर मी सांगेन, कर्णानेच युद्ध करावं. अर्जुनाला राग आला, रागाने अर्जुनाने बाण मारला, कर्णाचा 18 कोस रथ पाठीमागे गेला. भगवान एकही नाही, पुन्हा कर्णाने बाण मारला, 2 फूट रथ पाठीमागे गेला. पुन्हा ते वा वा कर्णा वा, धन्य तुझी माता. काय सांगितले, तू खातो एकाच आणि घातो एकाला का. काही काही लोक इलेक्शनला जातात, त्यांच्याच गाडीत बसतात, त्यांचेच पैसे घेतात, आणि जाता जाता मतदान दुसऱ्याला करायला सांगतात. तू असं करतो का काय. मग भगवंताने सांगायला प्रारंभ केला, आणि ज्ञानोबाने एकाच वाक्याचं उत्तर मांडलं ज्ञानेश्वरीमध्ये, अरे अर्जुना, तुझ्या रथावर मी बसलेलो आहे, आणि मूर्तिमंत भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपानं बसले, तरी पण तुझा रथ 2 फूट पाठीमागे सरकतोय. अन्यथा मी जर गेलो तर तुझा रथ त्रिभुवनामध्ये सापडणार सुद्धा नाही. ज्ञानोबराचे शब्द आहेत, पाईक पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य अवस्फुरिला अवलिलाची, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडू नये, काही भगवत भक्ताला संकट येत नाही. मग आपल्याला अनुभूती काय येत नाही, आपला विश्वास नाही, हे त्याचं उत्तर आहे. आपण त्याच्यावर भार घातला पाहिजे. तू काय म्हणे, घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आणि शेवट जगद्गुरु तुकोबा सांगतात, जर अशा भगवत भक्ताला कधी कधी सत्कर्म करत असताना नरकाला जायची पाय आली तर तुकोबा सांगतात, आम्ही आनंदाने स्वीकार करू अभंगाचा शेवटचा चरण. तुका मने सत्य कर्म